जय गुरुदेव. सहज जीवन भाग क्रमांक 23. विषय शोध मनाचा. आजची ही असणारी सेवा माझे आईवडील, त्याचप्रमाणे परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज व परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून आजच्या या असणाऱ्या विषयाला मी सुरुवात करत आहे. कालच्या असणाऱ्या आपण भागामध्ये मनाचा शोध या विषयाच्या अनुषंगाने जी आपली शरीर हे कसं बनलेलं आहे, प्रकृतीच्या साह्याने त्या भगवंताने कशा प्रकारे बनवलेलं आहे या संबंधात असणारी माहिती पाहिलेली आहे. पंचमहाभूतात्मक असणारे शब्द, तन्मात्रा आणि सर्वात महत्त्व म्हणजे जे सत्व रजतम हे सर्व पदार्थामध्ये विद्यमान आहे. विशेषतः आपण या ठिकाणी मानवाच्या स्वभावाबद्दल, मानवाच्या देहाबद्दल विचार करत असणाऱ्यामुळे आपण या ठिकाणी मानवाचा विचार जास्त घेणार आहोत. सर्व पदार्थामध्ये हे विषय सत्व रजतम हे आहेतच, पण विशेषत्वाने आपल्याला अभ्यास करायचा मानवाच्या मनाचा, जो आपल्याला हे इंद्रिय त्रास देत आहे आणि ते कशा प्रकारे शांत होईल, त्याच्यावरती कोणती उपाययोजना आहे, यासाठी आपण प्रकृतीपासून कसे बनलेलो आहोत हे कालच्या असणाऱ्या भागामध्ये देवहूती व कपिल मुनी यांच्या संवादाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण थोडक्यात त्याच्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. हा देह जो बनलेला आहे निसर्गाच्या पद्धतीने, या ईश्वराने बनवलेला आहे, तो म्हणजे ईश्वर, म्हणजे एक परमात्मा. त्या परमात्म्यापासून जो आपल्या सर्वसामान्य लोकांच्यामध्ये विद्यमान असतो त्याला जीवात्मा असं म्हणलं जातं. आणि हा जीवात्मा एका शरीरात बंधनात करून ठेवलेला आहे आणि त्या शरीराला 10 इंद्रिय दिलेले आहेत. त्या इंद्रियांच्या माध्यमातून हे सगळं कार्य चाललेलं आहे. 5 इंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांच्या माध्यमातून हा विषय आपल्याला सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या सर्वांना च्यावरती अधिकार गाजवणारा, त्याप्रमाणे कार्य या शरीराकडून, या जीवात्म्याकडून करून घेणारा जर कोण असेल तर ते मन आहे. आणि या मनावरती देखील त्याला सरळ करायचं, मार्गी लावायचं, त्याला बंधनात टाकायचं की मुक्त करायचं, हा विषय त्या बुद्धीचा आहे. आणि या बुद्धीला प्रेरणा देणारा जर कोण असेल तर आपल्या शरीरामध्ये विद्यमान असणारा जो परमात्मा, जीवात्मा आहे, हा जीवात्म्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य चाललेलं असतं. हा जीवात्मा आपण द्रष्टा म्हणून ठेवायचं, एक आपण पाहणारे आहोत. म्हणजे ह्या सगळ्या कर्माचा, या बंधनाचा आपल्याला, कर्मबंधनही आपल्याला लागू होत नाहीत, असा एक विषय लक्षात येतो आहे. आता आपण जे काही इंद्रिय म्हणलेले ज्ञानेंद्रिय, या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जर समजा वापर कसा केला जातो, कशा प्रकारे तिचं कार्य होतं, ह्याच्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जे डोळे आहेत, परवा आपण विषय पाहिलेला आहे, जे डोळे आहेत यांना काय पाहायला आवडतं? रूप पाहायला आवडतं. म्हणजे डोळ्याने सगळे पदार्थ पाहण्यासाठी ही डोळ्याची योजना केली आहे, त्या ठिकाणी त्यांच्या देवताची योजना केलेली आहे, म्हणून आपण हे डोळ्यांच्या मार्फत ह्या गोष्टी पाहू शकतो. एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये आली आहे की आज आपल्याला बरेच दिवस झाले आपण सिनेमा पाहिलेला नाही आहे आणि आपल्याला सिनेमा पाहायला जायचं आहे. यावेळेस आपला हा डोळे मनामध्ये, डोळ्याच्या माध्यमातून मनाकडे विचार जातो. त्यावेळेस मन आपल्या कर्मेंद्रियांना सांगतात आणि आपण त्या ठिकाणी जाऊन ते सिनेमा पाहण्याचा योग प्राप्त करून घेतो. हे झालं डोळ्याचं. तसाच तो डोळ्याचा वापर वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण करू शकतो. चांगल्या प्रकारची बाग बगीचा पाहण्यासाठी, देवालय पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे सुंदरशा असणाऱ्या विविध गोष्टी पाहण्याच्या संदर्भात, किंवा एखादी दुर्घटना घडली त्याच्यामुळे आपल्या होण्यावरती मनाचे परिणाम, या माध्यमातून डोळ्याचा उपयोगाचा, ज्ञानेंद्रियाचा आपल्या मनावरती प्रकार होतो आणि मन त्याप्रमाणे कार्य करायला लागतो. आता ही जिव्हा म्हणून सांगितलेली आहे. सर्वात या मानवाला सतवणारी जर कोण असते तर ती जिव्हा आहे. म्हणजे जीभ, रसेंद्रिय, ही जाणीव काय करून देते, अरे बाबा बरेच दिवस झाले मी श्रीखंड खाल्लेलं नाही आहे, मला श्रीखंड खायचं, ह्या मनात या प्रकारची भावना माझ्या रसामध्ये, या जिभेमध्ये निर्माण झालेली आहे. या प्रकारची सूचना त्या
मनाकडे गेलेली आहे. मन म्हणते चला श्रीखंड खाऊयात, आणि श्रीखंड खाऊन तो तृप्त होतो. त्यावेळेस एक मिळणारा आनंद असतो. सिनेमा पाहताना देखील एक प्रकारचा मिळणारा आनंद असतो. भोजन करताना आपल्या आवडीचे पदार्थ खाताना देखील एक प्रकारचा आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. हा आनंद हा विषयामध्ये नसून त्या असणाऱ्या पदार्थामधून किंवा मनामध्ये आत्म्याचं प्रतिपादन झालेलं असतं. आनंद स्वरूप त्यावेळेस आपण निर्माण झालेला असतो. आपल्या चित्तामध्ये आनंदाचं स्वरूप निर्माण झालेलं असतं. म्हणून ते पदार्थ आपल्याला चांगले वाटतात. उदाहरणार्थ आपलं मन इंद्रिय तृप्त झालेले आहेत, आणि इंद्रिय तृप्त झाले असताना आपल्याला जर समजा आणखी कोणतरी एखादा पदार्थ, समजा श्रीखंड आहे, हे श्रीखंड आणखी कोणतरी वाढतं आहे, त्यावेळेस आपण काय आनंदाने खातो का? अरे बाबा नको 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 म्हणतो, आणि आपण ते घेत नाहीत, आणि त्या ठिकाणी जेवणावरून आपण उठतो. इंद्रिय तृप्ती झाली, मन तिथून बाजूला गेलं, आणि मन बाजूला गेल्यामुळं आपण त्या विषयाच्या आनंदापासून परावृत्त झालो. म्हणजे पदार्थामध्ये आनंद आहे का? पदार्थामध्ये आनंद नाही आहे. आनंद हा आत्म्यामध्ये त्याच्याशी तद्रूप ज्यावेळेस पदार्थाशी होतो त्याप्रकारे त्यावेळेस त्याचा आनंद मिळतो. हा एक विषय अशा विषयाच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतो आहे. जसं की आता हा जिभेच्या संदर्भात विषय पाहिलेला आहे, त्याच्याप्रमाणेच ही जी काही आपल्याला इंद्रिये आहेत ना, ही इंद्रिये एक प्रकारची चोराचंच कार्य करत आहेत. ही आपल्या शरीरामध्ये राहत आहेत, आणि आपल्याला सतून आपल्यापासून ते गैरकृत्य करून घेतात, आपल्यापासून चोरीची क्रिया करून घेत आहेत. वास्तविक ज्या ठिकाणी चोर राहतो त्या घराचं तो संरक्षण करत असतो, परंतु ही इंद्रिये त्या पद्धतीची नाही आहेत. ही जीवात्म्याला त्रासदायी देणारी ही इंद्रिये आहेत. म्हणून या इंद्रियांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आणि ही इंद्रिये सदा सुखकार देणार नाही आहेत, हे विषय सुख देणारे नाही आहेत. त्यांच्यापासून काही वेळास काही क्षणापुरतं हे आपल्याला सुख प्राप्त होतं, आणि दीर्घकाळापासून त्यांच्यापासून आनंदापेक्षा दुःखच प्राप्त होतो. उदाहरणार्थ नको असलेले पदार्थ पण वारंवार खाल्ले असताना, जास्त खाल्ले असताना त्याच्यापासून वेगवेगळ्या रोगांची उत्पत्ती होते. मग हे चांगलं का नाही? या गोष्टीचा विवेक आपल्या मनामध्ये निर्माण झाला तर आपण त्या विवेकाच्या पद्धतीने वागायला लागलो तर आपल्याला एक प्रकारचं जीवन सुखकारक किंवा शारीरिक सुख म्हणजे शारीरिकदृष्ट्या आपण सदृढ राहण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. या विषयांच्या माध्यमातून आपण काही फार आनंद कायमस्वरूपी मिळवू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. हा थोडासा तत्त्वज्ञानाचा समजून घेण्याचा विषय आहे, परंतु हा जर समजून घेतला तर आपल्या पुढच्या भाग जे आपण ऐकणार आहोत, की जे विषय ऐकणार आहोत, त्याचा हा एक प्रकारचा मन, इंद्रिये, त्याच्यानंतर बुद्धी, ही त्याचा एक पाया आहे. आणि हा पाया जर आपण भक्कम केला तर पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडत असताना ज्या गोष्टी आपल्याला त्यावेळेस या साधनांचा, या इंद्रियांचा, या कर्मेंद्रियाचा कशा पद्धतीने अभ्यास केला असता आपण कसे परावृत्त होऊ शकतो, मूळ स्वरूपास कसे प्राप्त होऊ शकतो, या विषयाच्या अनुषंगाने म्हणून आपण या ठिकाणी प्राप्त केला जातो. आणि आता काय म्हणतो आपण, ह्या विषयांच्या माध्यमातून म्हणजे जे काही विषयेंद्र आहेत, आता आपण वेगवेगळे पदार्थ पाहतो, त्या पदार्थांच्या माध्यमातून आपण ते सुख, आजच्या मला जे सुख आहे, मी ज्या क्षणाला एखादी गोष्ट करतो ते करण्यामध्ये, मला क्रिया करण्यामध्ये मला जो काही आनंद मिळतो आहे, तो आनंद सारखा मिळवण्याचा आनंद प्रयत्न करतो. त्या विषयात प्रत्यक्ष तितक्या वेळ आनंद राहतो का? तर तितका वेळ तो आनंद राहत नाही. ती क्रिया आपल्याला करावीशी वाटते. म्हणजे काय, आपण तेच करतोय, प्रत्यक्ष वेगळा काही प्रयत्न करतोत का? तर नाही. हा जो काही विषय आहे, हा आनंद हा तात्कालिक स्वरूपाचा असतो, ह्याच्यावरून हा एक लक्षात येत असतो. आणि त्या काय म्हणतायत, ह्याच्यामधून जर समजा आपल्याला या असणाऱ्या इंद्रियांच्या माध्यमातून जे काही दुःख किंवा सुख कमी पण दुःख जे प्राप्त व्हायचं आहे, तर हे काय आहे, कसं म्हणतात भगवंत काय म्हणतायत 9व्या अध्यायामध्ये म्हणतायत गीतेमधील, अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. हे काय म्हणतात अर्जुना, हे क्षणभंगूर जीवन आहे, आणि सुखरहित असणाऱ्या या जगाला तू मला प्राप्त करून घे, माझं भजन कर, माझं स्वरूप हे नित्य आहे, माझं स्वरूप हे आनंदमय आहे, अशा असणाऱ्या या स्वरूपाला तू प्राप्त करून घे, याच्यातच तुझ्या जीवनाचं भलं आहे. अशा प्रकारचा एक योग म्हणजे त्याला समजावून सांगतायत. तर जर समजा मातेला सांगतायत कपिल मुनी, अगं आई, आपला जर समजा या शरीरामध्ये जर समजा हा आनंद असला असता तर हा आनंद
मिळवण्यासाठी ते शरीर गेल्यानंतर, मृत पावल्यानंतर काही लोकांनी त्याला जपून ठेवण्याचा प्रयत्न केला नसता की पुन्हा या जीवाला आपण आनंद देऊ किंवा आपण प्राप्त करू म्हणून कोणी काही त्या जीवाला, शरीराला जपून ठेवतं का? म्हणजे काय झालं की हा शरीरामध्ये आनंद नाही आहे, या शरीरामध्ये राहणाऱ्या या जीवात्म्यामध्ये आनंद आहे. हा जीवात्म्याचा आनंद मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आपल्याला कल्पना असणे गरजेचं आहे. जे आपण कालच्या माध्यमातून शरीर रचना कशी झालेली आहे, इंद्रिय म्हणजे काय आहेत, प्रकृती म्हणजे काय आहे, पुरुष म्हणजे काय आहे, यांच्या माध्यमातून आपण कर्म केली असताना ती कशी आपल्याला बंधनास काढत आहेत. आपण समजा भगवंताच्या चरणी लावली असताना कोणत्या प्रकारे आपण त्यातून कर्मामधून मुक्त होऊ शकतो, अशा प्रकारचा हा विषय प्रकृती आणि पुरुष माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट ज्याबरोबर लक्षात घ्या, आपण जे आपलं मन आहे ना, हे मन अधोगती म्हणजे खाली वाहणार आहे. जसं पाण्याचा प्रवाह असतो, हा पाण्याचा प्रवाह हा खाली जात असतो, तो वरती जात नसतो. पण आपल्याला विशेषत्वाने या असणाऱ्या मनाला ऊर्ध्वगामी करावं लागतं, म्हणजे वरच्या स्तराला घेऊन जावं लागतं. जे मन सदैव खालच्या प्रवाहाकडे जाणार आहे, अशा जाणाऱ्या प्रवाहाला आपल्याला वर घेऊन जावं लागतं. ह्याच्यासाठी साह्य कुणाचं घ्यावं लागतं? त्या मंत्राचं घ्यावं लागतं, त्या हरिभजनाच्या नामाचं घ्यावं लागतं. भगवंताच्या स्मरणाचं नाम घेतलं असताना आपलं जे मन खाली वाहत आहे त्या मनाला आपण वर प्रमाणे घेऊन जाऊ शकतो आणि आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. हे असे मनाच्या बाबतीत जसं आपण इंद्रियांच्या बाबतीत पाहिलं आणि इंद्रियाच्या माध्यमातून होणारं मनाचं कार्य पाहिलं, हे जसे विषय पाहिले असता आपण या गोष्टीचा आपण अभ्यास करतो. आणि सदानंद त्याच्यामध्ये बसणारा जो कोण असेल तो परमात्मा म्हणून सांगितलं आहे, तो आहे आत्मा. हा आत्मा काय म्हणून सांगितलेला आहे? भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. इथं कपिल मुनीही आपल्या मातेला सांगतायत, हा आत्म्याला कोणत्याही प्रकारचं सुख आणि दुःख नाही आहे. आणि हे सगळे जे सुख आणि दुःख हे कुठं निर्माण होत असतात? ही सुख आणि दुःख हे आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. सुख आणि दुःख हे मनाचे धर्म आहेत, ते शरीराचे धर्म नाही आहेत, ते मनाचे धर्म आहेत. शरीराच्यामध्ये विद्यमान असणारे, सर्वांना सतवणारे मन नावाचं इंद्रिय आहे, ह्या मनाचे धर्म आहेत. आणि हे जे काही या शरीराला जन्म आणि मरण हे शरीराचे धर्म आहेत. जीवात्म्याचा धर्म हा परम आनंदाचा प्राप्त करण्याचा जीवात्म्याचा हा संदर्भ विषय आहे. अशा प्रकारे आत्म्याच्या बद्दलचा असणारा हा विषय आहे. आता हा आत्मा कसा आहे, हा जीवात्मा कसा आहे? आपण या जीवात्मा किंवा जे काही पाणी आहे, हे पाणी कसं असतं? पाण्याचं स्वरूप काय आहे? निखळ, स्वच्छ आणि शांत आणि स्वच्छ दिसणारं अशा प्रकारचं पाण्याचं स्वरूप आहे. तसा आत्मा देखील काय आहे? तो निखळ आहे, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये दोष नाही आहेत, तो निर्दोष असणारा आहे. आपण जे पदार्थ त्या ठिकाणी त्या आत्म्याच्या समोर ठेवूत त्याप्रमाणे त्याचा रंग हा आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ आत्मा हा स्फटिकाप्रमाणे आहे असे आपण समजूयात. आणि त्याच्या पाठीमागं ज्या रंगाचं आपण फूल ठेवलेलं आहे त्याप्रमाणे त्याचा रंग त्या असणाऱ्या स्फटिकामध्ये परावर्तित स्फटिकात आपल्याला त्या प्रकारचा रंग दिसून येतो. म्हणजे काय झालं की आपलं त्याच्याशी सान्निध्य आहे, त्याच्या प्रकारचे मनोचे धर्म आपल्या मनावरती निर्माण होत असतात, परंतु प्रत्यक्ष आत्म्यावरती हे होत नसतात. हा असा असणारा हा आत्मा हा परमात्म्याचाच एक स्वरूप आहे, हे सुखाचं स्वरूप आहे. याच्या संदर्भात असणारा ह्याला प्राप्त करून घेतलं असताना मानवाचं हे असणारं जीवन हे सहज आणि सुखमयी होतं आहे. आणि मनाच्या चंचलतेच्या अवस्थेपासून दूर होणारं आणि मनाला शांतता प्राप्त करून देणारा असं हे ज्ञान भक्तिमार्गाच्या आणि ज्ञानमार्गाच्या प्राप्तीतून होणार आहे. उद्याच्या भागामध्ये असताना आपण पाहणार आहोत, आपल्याला ह्या मनाला सतवणाऱ्या ज्या पद्धतीच्या बद्दलचा आपण विचार करणार आहोत, ध्यानासंबंधीचा विचार करणार आहोत आणि भक्तिमार्गाच्या संदर्भातून हा विषय सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आजची ही असणारी सेवा माझे आईवडील, त्याचप्रमाणे माझे परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज व ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून आजचा विषय मी या ठिकाणी थांबवतो आहे. आपल्याला हा विषय आवडत असेल असे मी समजतो. आपणही ऐका, दुसऱ्यांनाही सांगा आणि आजचा विषय या ठिकाणी थांबवतो आहे. धन्यवाद. नमस्कार.